महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. परळी मतदारसंघातील बोगस कामांचं ऑडिट करा, सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. मुंडे पालकमंत्री असताना 73 कोटींचा घोटाळा झाल्याचा धस यांचा आरोप. विकास कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मी मागे पुढे पाहणार नाही. बीड दौऱ्यात पालकमंत्री अजितदादांचा सज्जड दम. तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. दुष्ट प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला राहता कामा नयेत. काम करताना पदाधिकाऱ्यांनी चारित्र्य स्वच्छ ठेवावं, अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी. बीड जिल्ह्याची प्रतिमा आपल्याला सुधारायची आहे. बंदूक दाखवून रील्स करणाऱ्यांचे परवाने रद्द करणार, तर सरड्यासारखे रंग बदलणारे सगळीकडे असतात. अजितदादांची भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना तंबी. बीडच्या डीपीडीसीच्या सदस्यांमधून आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंचं नाव वगळलं. नमिता मुंदडा आणि विजयसिंह पंडितांची नियुक्ती. दादांचा धस आणि सोळंकेंना मोठा धक्का. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता. दुपारी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बैठक. डीपीडीसी बैठकीपूर्वी अंबादास दानवे आक्रमक. ओएसडींना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून रोखल्यानं दानवेंची पोलिसांसोबत खडाजंगी. पुण्यामध्ये जीबीएसची रुग्णसंख्या 111 वरून 127 वर. आणखी एकाचा मृत्यू झाल्याचा संशय. आणि भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्यात आठवड्याभरात आणखी एका महिलेचा मृत्यू. महिलेला ठार करून मृतदेहाजवळच वाघानं मांडला ठाण. ग्रामस्थांमध्ये भीती.